नाव डॉक्टर संपदा मुंडे. कार्यस्थळ फलटण उपजिल्हा रुग्णालय जिल्हा सातारा महाराष्ट्र. घटना डॉक्टर संपदा यांनी एका तळहातावर संदेश लिहून आत्महत्या केली. त्याच संदर्भात त्यांनी आरोपींची नावे नमूद केली. त्या काही वेळापूर्वी पोलीस आणि आरोग्य विभागाशी काही वादात गुंतल्या होत्या. कुटुंबियांच्या मते अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी कठोर परिश्रम आणि संघर्ष करून शिक्षण घेतले. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्कार व शारीरिक व मानसिक अत्याचाराचे आरोप त्यांनी केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक समाजात खळबळ उडाली आणि न्यायाची मागणी केली जात आहे. कुटुंबियांनी सरकारला तातडीने SIT सीट स्थापन करण्याची मागणी केली आहे. सावधता आणि मर्यादा. 1. ही माहिती बातम्यांवर आधारित आहे. कुठलीही अधिकृत संस्था, उदा. सरकार, पोलीस विभाग यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली तपशील आढळलेले नाही. 2. काही आरोप अजून तपासाधीन आहे आणि सत्यता न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे. 3. या माहितीवरून कथा तयार करताना आदर ठेवणे महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती प्रसारित होऊ नये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एक दुःखद पण अत्यंत विचारप्रवर्तक कथा घेऊन आलो आहोत. डॉक्टर संपदा मुंडे यांची. ही कथा आहे संघर्षाची, अन्यायाचा सामना करण्याची आणि समाजातील एक वैद्यकीय अधिकारी जिच्या नावावर प्रश्न उभे राहिले आहेत. मात्र हे लक्षात घ्या, ही सर्व माहिती माध्यमातून मिळालेली आहे आणि तपासाधीन आहे. चला सुरुवात करूया. 1. बालपण आणि कुटुंब. संपदा मुंडे यांचे बालपण आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत गेले असे सांगितले जाते. कुटुंबियांनी त्यांना शिकवण्यासाठी मेहनत केली, त्यांना शिक्षण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजही अनेकांची प्रेरणा त्यांच्या संघर्षातून येऊ शकते. गरिबी किंवा अडचणींची सुरुवात आहे हे कारण नाही हार मानायला. 2. शिक्षण आणि वैद्यकीय कारकीर्द. संपदा यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. या कामात त्यांना वैद्यकीय जबाबदाऱ्या, रुग्णांची सेवा, लोकांची अपेक्षा हे सर्व सांभाळावे लागले. 3. कार्यरत असताना येणारे विरोध. माध्यमांच्या बातम्यांनुसार काही वेळापूर्वी पोलीस आणि आरोग्य विभागाशी विवाद झाला होता. काही तक्रारी त्यांनी व विभागीय समस्या निवारणात आपली भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. परंतु असे म्हणतात की तिला तोडगा मिळवण्यासाठी अपेक्षित पाठबळ किंवा प्रतिसाद मिळाला. भाग 2. संघर्ष आणि समस्या. 4. मानसिक त्रास, दबाव आणि न्यायाची वाट पाहणे. अशा प्रकारच्या परिस्थितीत एखाद्याचा मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. संपदा यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले, बलात्कारासह शारीरिक आणि मानसिक अत्याचार. त्या आरोप त्यांच्या तळहातावर संदेश लिहिल्या गेलेल्या पत्करणीय नोटमध्ये दिसतात. या आरोपांनी सामाजिक व प्रशासकीय दबाव निर्माण केला. 5. न्यायाची अपेक्षा आणि निराशा. तिने आधीच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती, पण त्या तक्रारीवर अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं जात आहे. आणि असे विश्वास आहे की तिला वारंवार त्रास दिला गेला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा दबाव त्यांच्यावर आणला गेला असेही आरोप आहे. स्वतःवर तळहातावर संदेश. घटना गंभीर टप्प्यावर गेली तेव्हा डॉक्टर संपदा यांनी तळहातावर लिहिलेल्या संदेशात स्वतःचे दुःख व आरोप उघड केले. त्या संदेशात त्यांनी मी आत्महत्या करीन अशी भावना अभिव्यक्त केली. असे म्हणतात की तिने ज्यांच्यावर तक्रार केली होती त्यांची नावे त्या नोटमध्ये नमूद केली. 7. मृत्यू आणि जनक्रांती. ज्या रात्री ती आत्महत्या केली त्या रात्री तिच्या गावात आणि परिसरात खळबळ उडाली. तिच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया तिच्या गावात करण्यात आली. स्थानिक समाज, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी न्यायाची मागणी केली. तिच्या कुटुंबियांनी सरकारला 8 दिवसांत सीट स्थापन करून स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली आहे. भाग 4. परिणाम, समाजातील प्रतिक्रिया आणि प्रश्न. 8. समाजातील आणि माध्यमांची प्रतिक्रिया. या प्रकरणाने समाजात मोठा उठाव केला. कायद्यावरचा विश्वास आहे का हा प्रश्न पुन्हा विचारला गेला. नागरिक, सोशल मीडिया वापरकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना सर्वांनी न्यायाची मागणी केली. जो रक्षक असायला हवा तोच भक्षक झाला अशा शब्दात आरोपही समोर आले आहेत. 9. प्रशासकीय भूमिका आणि तपास. सरकारकडे दबाव आहे, या प्रकरणासाठी सीट स्थापन करावी, दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आहे. न्यायालयीन प्रक्रिया कशी होईल, तपास कसा समोर येईल हे अद्याप प्रतीक्षेत आहे. 10. न्याय मिळणार का. प्रश्न आणि विचार. हे एक आत्महत्येचे प्रकरण आहे की हत्या. आरोपींच्या बाजूतील बाजू काय आहे. योग्य तपास झाला का. कायद्याची अंमलबजावणी इथपर्यंत का कमी पडली. अशा प्रकारच्या घटनांना भविष्यात रोखता येईल का. भाग 5. प्रेरणा, शिकवण आणि संदेश. 11. प्रेरणा, संघर्षातून उंच झेप. संपदा मुंडे यांचे आयुष्य, संघर्ष व शेवटचा टप्पा हे आपणाला एक मोठे धडा देतात. अधिकारासाठी आवाज उठवणे, अन्यायाच्या विरोधात उभे राहणे, जीवनात येणाऱ्या अडचणींमधून हार मानता पुढे जायला प्रेरणा देते. 12. महिला सुरक्षेचा प्रश्न. विशेषतः ज्या महिलांनी समाज, कुटुंब, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे त्यांना सुरक्षेची व न्यायाची हमी असावी अशा घटना या गरजेच्या ठरतात. 13. न्याय आणि समाजातील भूमिका. न्यायाधीश, तपास अधिकारी, प्रशासन सर्वांच्या भूमिकेची जाणीव असावी. व्यक्तीला न्याय मिळावा, समाजाने लक्ष ठेवावे. नागरिकांनी ही चौकशीची मागणी करावी, सार्वजनिक दबाव निर्माण करावा. 14. आपल्याला काय शिकायला हवे. अन्याय लक्षात आल्यास आवाज उठवणे आवश्यक. मानसिक आरोग्य, ताणतणाव यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तपास प्रक्रियेतील पारदर्शकता आवश्यक. महिला सेवा, डॉक्टर, सार्वजनिक कार्यकर्त्यांना संरक्षण व न्यायाची हमी. मित्रांनो, डॉक्टर संपदा मुंडे यांचा प्रवास आणि दुःखद शेवट ही एक अशी कथा आहे जी अनेक प्रश्नांना उजाळा देते. न्याय, सुरक्षा, प्रतिष्ठा आणि मानवी हक्क या घटनेवर आपण निष्क्रिय राहू शकत नाही. आपण सर्वांनी मिळून विचार करावा, आवाज उठवावा आणि दोषींना शिक्षा होईल याची हमी घ्यावी. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या, न्यायासाठी सजग रहा. धन्यवाद.